So guys, welcome everyone. सगळ्यांचं स्वागत आहे. Welcome to Sadaiv classes. Rectangles and the constructions we have started yesterday, and yesterday we have seen how to construct triangles. That was the revision of standard 7, and how to construct the rectangle I told you yesterday. Now let's go ahead with the rectangle and the properties of the rectangle. चला आपण म्हणतो मराठीमध्ये आयत. काय म्हणतो कल्पेश? आयत. मराठीमध्ये म्हणतो आयत. Right? चलो have a look. If you have any network issue, you can join, guys. मी तुम्हाला लगेच जॉईन करून घेतो फटाफट. फक्त yes, कल्पेश इज देअर. हा कल्पेश चल. लेट्स गो अहेड. पुढे स्टार्ट करूया आपण. बघा ते. सो व्हॉट इज अ रेक्टँगल? रेक्टँगल मराठीमध्ये म्हणतो आपण आयत. काय म्हणतो आपण कल्पेश? आयत. सो व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ दॅट? काय प्रॉपर्टीज या आयताच्या? मराठीमध्ये म्हणतो आयत. आणि तुमच्या हातामध्ये जो मोबाईल आहे ना, तो पण ऍक्च्युअली रेक्टँगल आहे. लक्षात घ्या. तुमच्या हातामध्ये असेल मोबाईल पण एक रेक्टँगल आहे. माझ्या समोर असलेला लॅपटॉप पण एक रेक्टँगल आहे, आयत आहे. तुमच्या हातामध्ये असलेली समजा तुम्ही वही वापरत असाल, वही असेल, तुमचं पुस्तक असेल, तुमच्या घरातला टीव्ही आहे, तुमच्या घरातला टेबल आहे, तुमच्या घरातली बऱ्याच गोष्टी या रेक्टँगल आहेत. तुम्ही पाहू शकता कपाट वगैरे सगळं. ओके, ऑल दॅट आर रेक्टँगल. इफ all angles of a quadrilateral are right angles, then it is called a rectangle. काय कशा रेक्टँगल म्हणतात? कोणता एक चौकोन असेल, एनी क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरल तुम्हाला मी सांगितलं, क्वाड्रिलॅटरल म्हणजे कोणताही चौकोन. ओके, अ फिगर जॉइनिंग फोर पॉइंट्स. तर चौकोन कोणता एक चौकोन असेल, तर त्याचे सगळे कोन असतील, ऑल द अँगल्स आर राईट अँगल, तर त्याला आपण काय म्हणतो? रेक्टँगल म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? रेक्टँगल म्हणतो. बघा इथे. सो ए राईट अँगल आहे 90 डिग्रीचा, बी इज ऑल्सो राईट अँगल 90 डिग्रीचा आहे, सी पण काटकोन आहे 90 अंशाचा, अँड डी इज ऑल्सो राईट अँगल. समजतंय? दॅट मीन्स आता याच्यामध्ये अजून प्रॉपर्टीज होतात. So among the 5 elements given to construct a quadrilateral, at least 2 have to be the lengths of adjacent sides. You can construct a quadrilateral if 2 adjacent sides and the 3 angles are given. तर तुम्हाला 3 कोण दिलेले असतील, if you are given the 3 measures of 3 angles and 2 बाजू दिलेले असेल, तरी सुद्धा तुम्ही रेक्टँगल काढू शकता. Why? Because the property काय रेक्टँगलची, the opposite sides of the rectangle are congruent. बरोबर, समोर समोर बाजू कशा असतात? कॉन्ग्रुएंट असतात, एकरूप असतात. दॅट मीन्स ही एबी आणि डीसी दे आर कॉन्ग्रुएंट, त्या कशा असतात? एकरूप असतात. सिमिलरली एडी इज कॉन्ग्रुएंट टू बीसी. एडी आणि बीसी काय झाले? एकरूप झाले, कॉन्ग्रुएंट झाले, सारखे झाले, त्यांची माप सारखी. सपोज दिस इज 2 सेंटीमीटर, देन दिस इज ऑल्सो 2 सेंटीमीटर. सपोज दिस इज 5 सेंटीमीटर, देन दिस इज ऑल्सो 5 सेंटीमीटर. राईट? चलो. So from a definition we know that all the angles of rectangle are right angle. सगळे अँगल राईट अँगल आहेत, 90 डिग्रीचे आहेत. So if you know 2 adjacent sides and then you can construct. जर तुम्हाला 2 बाजू जरी माहिती असेल, तुम्ही या ठिकाणी you can construct the rectangle. तुम्ही काय करू शकता? रेक्टँगल कन्स्ट्रक्ट करू शकता. Now what is the activity given to you? काय दिली ऍक्टिव्हिटी? बघा, आपण हळूहळू जातो या लेसन मध्ये, बिकॉज हा जो लेसन आहे, दिस लेसन इज इम्पॉर्टंट फॉर यू गाईज. चलो. So the properties of rectangle are what? The properties of rectangle are what? Properties of rectangle are what? काय आहे आयताचे गुणधर्म? What are the properties of a rectangle? The first property is that opposite sides of a rectangle are congruent. I told you just before. थोडं पण सांगितलं की opposite side congruent असतं. That means PQ is equal to SR. PQ आणि SR सारखे आहेत. And PS is equal to QR. PS is equal to QR. PS आणि SR सारखे आहेत. QR सारखे आहेत. Right? Second, diagonals of a rectangle are congruent. Diagonals of a rectangle are congruent. What are the diagonals? काय diagonal म्हणजे कर्ण. PR is equal to QR. PR is equal to QS. Sorry. PR is equal to QS. PR is equal to QS. These are the diagonals. They are congruent. They are also congruent, right? PR is equal to QS. Then diagonals of a rectangle bisect each other. Diagonal काय करतात? एकमेकांना bisect करतात. त्याचं म्हणजे काय आहे की QT is equal to TS and here PT is equal to PT बरोबर किती आला? TR आला. हे एकमेकांना काय करतात? एकमेकांना छेदतात. एकमेकांना छेदतात पण कसे छेदतात? तर एकमेकांना ते एकमेकांचे दुभाजक असतात. दे आर दी बायसेक्टर्स ऑफ इच अदर. ते तुम्हाला काय असतात? दे आर दी बायसेक्ट इच अदर. बायसेक्ट म्हणजे काय? समभाग करतात. राईट? समजा. दॅट मीन्स PT is equal to TR and QT is equal to TS. समजा, these are the 3 properties. 3 properties आहेत. You have to remember this property. या प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. कल्पेश तुला मराठीमध्ये मी सांगणार आहे प्रॉपर्टीज. चलो आगे जाएंगे. गुड. Then you have a square. What is a square? काय आहे स्क्वेअर? स्क्वेअरला मराठीमध्ये म्हणतो आपण चौरस. काय म्हणतो आपण त्याला? चौरस. ओके, त्याला काय म्हणतो मराठीमध्ये आपण? चौरस.
So it is similar to rectangle, but here all the sides are congruent. सगळ्या बाजू सारख्या असतात. All the sides are congruent. If all sides and all angles of a quadrilateral are congruent, सगळ्या बाजू आणि सगळे कोन सारखे असतात. सगळ्या बाजू सारख्याच असतातच आणि सगळे कोन पण सारखे म्हणजे किती आहेत 90 डिग्री 90 90 90 90 दे आर दी राईट अँगल्स सगळे काटकोन आहेत. तर त्याला म्हणतो आपण स्क्वेअर म्हणतो, कारण त्याला स्क्वेअर म्हणतो. इट इज नोन एज स्क्वेअर किंवा चौरस. तर प्रॉपर्टी काय याची ऑब्व्हियसली व्हॉट आर द प्रॉपर्टीज बघा. व्हॉट आर द प्रॉपर्टीज पुढे प्रॉपर्टी आहे बघा इथे. येस. सो व्हॉट आर द प्रॉपर्टीज. फर्स्ट प्रॉपर्टी काय आहे ते बघा. द डायगोनल्स आर इक्वल लेंथ, दॅट इज वाय दे आर कॉन्ग्रुएंट. हे जे डायगोनल्स आहेत ना दोन, इथे दिसत नाही एक तुम्हाला, हे डायगोनल कर्ण. ओके, हे कर्ण एकरूप आहेत. देन डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. कर्ण सुद्धा एकमेकांना छेदतात. जसं मागे बघितलं तसं बघितलं दे बायसेक्ट इच अदर, राईट. अँड diagonals are perpendicular bisect of each other. They are perpendicular bisect. That means इथे 90 degrees angle तयार होतो. 90, 90, 90 and 90. each इथे चारी बाजूला ते एकमेकांचे एक असतात. ओके, सॉरी बच्चा वाटी थोडं जरा डिस्टर्बन्सेस आहेत. Then last property is diagonals bisect the opposite angle. They also bisect the opposite angle. म्हणजे B चे opposite angles ला B, C they bisect. That means so this one 45 हा सुद्धा 45. This is also 45. This is also 45. या सर्व properties you need to remember बच्चा वाटी. That means you can और ये अभी नहीं आपको पूरा ध्यान में रखना है. Then you have a rhombus. काय तुम्हाला rhombus? What is there? Rhombus. Rhombus ला मराठीचा विचार केला आपण. इट इज त्याला मराठीमध्ये म्हणतात समभुज चौकोन. काय म्हणतात? समभुज चौकोन. समभुज चौकोन, रोम्बस, समभुज चौकोन. इफ यू सी हियर, तुमचा जो स्क्वेअर ना, स्क्वेअरला थोडा टिल्ट केला ना, थोडं तिरपा केला ना, यू विल गेट दिस, राईट. इफ ऑल द साइड्स ऑफ क्वाड्रिलेटरल आर इक्वल लेंथ, सगळे सारखे असेल तर इट इज नोन एज अ रोम्बस. इट इज नोन एज अ रोम्बस. समजलं? इट इज नोन एज अ रोम्बस. दॅट मीन्स EF, FG, GH and EH. These are the equal sides, right? So there are some proper. आता इथे बघा, इथे रेक्टँगल नाही, आपला राईट अँगल नाही. These are not the right angles. राईट अँगल आहेत का? नाही, लक्षात आहे. काटकोन आहेत का? नाही. But if you see here, F and H हे जे अपोजिट अँगल्स आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत. कॉन्ग्रुएंट आहेत आणि ते कसे आहेत तर ॲक्यूट अँगल्स आहेत. You see here E and G, they are also congruent and they are obtuse angle. ते कसे आहेत? obtuse angle, they are विशाल कोन आहेत ते. काय प्रॉपर्टी बघायच्या तुमच्या याच्या प्रॉपर्टीज काय आहेत इथे? सेम प्रॉपर्टीज आहेत, त्याच प्रॉपर्टीज मध्ये आहेत. तर फर्स्ट वन इज हियर, opposite angles are congruent. तुम्हाला सांगितलं opposite angles are congruent. F is equal to H and E is equal to G. Diagonals bisect opposite angles of a rhombus. Diagonal काय करतात? बायसेक्ट करतात opposite angle. That means हा आणि हा जो कोन येते, these are the equal angles. समजलं? हे कोण? हे बायसेक्ट करतात इथे पण. समजा? अँगल बायसेक्ट वगैरे त्याला म्हणतो आपण, ऑलरेडी शिकलेलं. And diagonals bisect each other and they are perpendicular to each other. हे बघा इथे diagonal bisect करतात आणि perpendicular आहे. This one is equal to this one, that is MG. Sorry, MG is equal to ME and MF is equal to MH. MF is equal to MH. समजलं? So this is the property of rhombus. This is the property of rhombus. Now we are going to solve some examples. Directly जाऊया आपण practice set कडे आपल्या. Practice set 8.2 directly आपण solve करूया. Right? चलो. Okay, so we'll start the practice at 8.2. Here, what is given to you? Draw a rectangle. After draw करायचा rectangle, draw a rectangle ABCD. ABC rectangle draw करायचा such that length of AB is 6.0, length of BC is 4.5 cm. खूप easy बघा. Rough figure मी ते draw करतो आधी. Rough figure. Here, ABCD. ABCD. AB is what? AB is 6 cm. A, B, C, D, right? AB is 6 centimeter. AB किती आहे तुमचा? AB is of measure 6 centimeter. And then BC. BC is what? It is 4.5 centimeter. BC is what? It is 4.5 centimeter, right? Now you know very well that these angles are, इथे 90 आहे. Here also 90. 90 लिहत नाही आपण. We just only put this small bracket. असा एक छोटासा square करतो ते. So this is the rough figure. ही काय झाली तुमची rough figure, लक्षात घ्या. This is your rough figure guys. Now fair figure आपण काढूया. मी माझ्या पद्धतीने काढतो. You
शुड ट्राय वेल. तुम्हाला व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये नीट काढायचे आहे. सो फर्स्ट स्टेप इज व्हॉट, ड्रॉ द AB ऑफ लेंथ, सॉरी, ड्रॉ द AB, एकदम सरळ रेष काढायची AB ची. मेरा अच्छे से नहीं आएगा, सरळ रेष काढा AB ऑफ 6 सेंटीमीटर. किती काढायची? 6 सेंटीमीटरची AB काढायची. पट्टीने मोजा व्यवस्थित, अच्छे से काउंट करो. देन ए वर ठेवायचा प्रोट्रॅक्टर. कोण वापर ठेवायचा? ए वर. और यहाँ से आपको एंगल काढायचा आहे 90चा. कितीचा काढायचा आहे? 90चा. सिमिलर वे बी वर ठेवा प्रोट्रॅक्टर, 90चा अँगल काढा. समजा 90चा अँगल काढा. राईट. नाव आता तुम्हाला काय करायचं आहे? यू हॅव टू टेक दी कंपास. कंपास घ्या, कर्कटक घ्या अँड 4.5 सेंटीमीटर माप घ्या कंपास मध्ये. कंपास आणि पेन्सिल वगैरे जोडून किती घ्यायचं? 4.5. ए वर ठेवा, इथे ब्रॅकेट करा, ए पे रखो, इथे ब्रॅकेट म्हणजे आर्क काढा. बी वर ठेवा, आर्क काढा. राईट. अँड देन आफ्टर दॅट जस्ट जॉईन द आर्क, जॉईन करा, म्हणजे इथे हे पॉइंट जॉईन करा. सो यू विल गेट द पॉइंट C and you will get the point D here, A, C and D. आता मेजर लिहा. This is 4.5 centimeter. This is 4.5 centimeter, right? And here इथे तुम्हाला फक्त चिन्ह काढायचं आहे. So this will be the fair diagram of your practice set 8.2 question number 1. Question number 2. Here we have to draw a square. We have to draw a square. मी रफ फिगर काढतो इथे बघा. रफ फिगर स्क्वेअर here. माझं नीट आहे ना? स्क्वेअर म्हणजे चारी बाजू सारखे पाहिजे. हे WXYZ, WXYZ 5.2 सेंटीमीटर. प्रत्येक बाजू 5.2 सेंटीमीटर. दिस इज ऑल्सो 5.2 सेंटीमीटर. दिस इज ऑल्सो 5.2 सेंटीमीटर. दिस इज ऑल्सो 5.2 सेंटीमीटर. राईट. ओके. 5.2 सेंटीमीटर, 5.2 सेंटीमीटर, 5.2 सेंटीमीटर. अँगल X आणि अँगल Y, अँगल Z सगळे काय आहे? रेक्टँगल तुमचे. ओके. काय सगळे रेक्टँगल आहे बघा. नाव फर्स्ट स्टेप इज व्हॉट? सिमिलरली बेस काढायचा आपल्याला. फर्स्ट स्टेप यू हॅव टू ड्रॉ बेस ऑफ 5.2 सेंटीमीटर. दॅट इज XY काढायचा 5.2 सेंटीमीटरचा. XY निकालना आपको 5.2 सेंटीमीटर. राइट. देन प्रोट्रॅक्टर घ्या, X वर ठेवा, 90 डिग्री का अँगल निकालो. सिमिलरली Y वर ठेवा, 90 डिग्रीचा अँगल काढा. ओके. नाव दिस इज 90 अँड दिस इज ऑल्सो 90. आता बघ, तुमचं कंपास घ्या, टेक अ कंपास, कर्कटक वगैरे घ्या. 5.2 सेंटीमीटर घ्या. इथे एक बॉक्स करा, आर्क काढा. सिमिलर इकडे आर्क काढा आणि पेन्सिलने जोडून घ्या. दिस वे. सो WXYZ, दिस पॉइंट इज युअर W, दिस पॉइंट इज युअर Z. सो इन दिस वे यू गेट द स्क्वेअर. तुम्हाला या ठिकाणी मिळेल. काय मिळेल तुम्हाला या ठिकाणी? स्क्वेअर मिळेल. बस. आणि जर मला हे लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालते 5.2 सेंटीमीटर, बिकॉज ऑब्व्हियसली इट इज अ स्क्वेअर. सो ऑल द साइड्स आर कॉन्ग्रुएंट. सगळ्या बाजू कशा तुमच्या कॉन्ग्रुएंट आहेत. समजा? ऑल द साइड्स आर कॉन्ग्रुएंट गाईज. माझ्याकडे नीट जागा नाहीये. जागा म्हणण्यापेक्षा माझ्याकडे काहीच नाही जर लॅपटॉप युटिलाइज करायला. बट यू हॅव एव्हरीथिंग. सो यू प्लीज हॅव ड्रॉ व्हेरी वेल डायग्राम्स. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 3. हियर वी हॅव टू ड्रॉ रोम्बस. काय ड्रॉ करायचं तुम्हाला? रोम्बस. ओके. हा बघा, रोम्बस म्हणजे सावध चौकोन, लाईक दिस. येस. सो वी हॅव टू ड्रॉ रोम्बस. असं रोम्बस ड्रॉ करायचं आहे. And what are the things given to us? काय काय दिलं तुम्हाला? Angle K. K किती दिला? 75. So this is your K. It is 75. This is your L. This is your M. And this is your N. आज तुम्ही मला की सर हा एकच 75 चा दिलेला आहे. Yes. So this is 75. आणि त्याच्या बाजू जो L आहे, this L is what? हा L किती आहे तुमचा? 105 येणार. का 105 येणार? Because they are the supplementary angles. लास्ट इयर तुम्हाला ऑलरेडी झाले supplementary angles वगैरे. This is 105. आणि KL किती दिलं तुम्हाला? इच साइड इज 4 सेंटीमीटर. म्हणजे किती झाली? 4 सेंटीमीटरची साइड झाली. ओके. प्रत्येक साइड 4 सेंटीमीटर. दिस ऑल्सो 4 सेंटीमीटर. दिस ऑल्सो 4 सेंटीमीटर. दिस ऑल्सो 4 सेंटीमीटर. वरची बाजू गरज नाही, आपण ती डायरेक्ट आपल्याला निघून जाते. सो फेअर डायग्राम बघा कसा येणार. फर्स्ट युल ड्रॉ द बेस ऑफ 4 सेंटीमीटर. KL चा बेस काढा 4 सेंटीमीटरचा. राईट. इट इज 4 सेंटीमीटर बेस काढायचा KL. देन टेक द प्रोटेक्टर. 75 चा अँगल काढा. आय थिंक इथं असं जाईल तो. माझं थोडंसं नीट जाणार, तुमचा नीट गेला पाहिजे. मग L वर ठेवा. अगेन इथे 105 चा अँगल काढायचा. किती? 105 चा. मग 4 सेंटीमीटर घ्या प्रोटेक्टर मध्ये अँड देन इथे आर्क काढायचा. हिअर ऑल्सो अँड हिअर ऑल्सो. K वर ठेवा, आर्क काढा. L वर ठेवा, आर्क काढा आणि जॉईन करून द्या. समजा? ये आपको जॉईन करूया. सो दिस पॉइंट इज युअर M अँड दिस पॉइंट इज युअर N. KL M N. इथे फक्त माप व्यवस्थित द्यायची आहे. दिस 75.
This is 105. This is 4 centimeter. I गरज नाही लिहायची पण लिहू शकतो आपण. This is 4 centimeter and this is also 4 centimeter. So this will be your rhombus. हा तुमचा समभुज चौकोन. Next question बघूया. Question number 4. The diagonals of a rectangle are 26 centimeter and one of its side is 24 centimeter. Find the other side. Diagonal तुम्हाला दिला आहे 26 सेंटीमीटरचा. आधी तुम्हाला diagonal 26 सेंटीमीटर दिला आहे. So first रफ फिगर काढून घेऊया इथे बघा. Yes. So here it is मापा दिले नाही त्यामुळे आपण कोणती मापा घेऊ शकतो. A B C दिलेलो. A. एक मिनिट आपल्याला ड्रॉ नाही करायचं. वी डू नॉट हॅव टू ड्रॉ. आपल्याला ड्रॉ नाही करायचं. फक्त आपल्याला फाइंड दी अदर साइड. आपल्याला अदर साइड ड्रॉ काढायची. म्हणजे तुम्हाला ते ड्रॉ करायला लक्षात आहे. क्वेश्चन ड्रॉ करायचा नाहीये, आकृती काढायची नाहीये. वी हॅव टू सॉल्व इट. आपल्याला सॉल्व करायचं आहे. सो फर्स्ट एक रफ फिगर आपण काढू आपल्या माहितीसाठी. नॉट रिक्वायर्ड बट इट विल हेल्प अस. नाउ सो वन दिस इज 26 centimeter. This is 26 centimeter. Right? This is 26 centimeter. One side is 24. एक साइड तुमची 24 आहे ऑलरेडी. 24 centimeter is one side. Then suppose it is A, B, C and D. A, B, C and D. So काय काय दिलं आधी लिहून घेऊया. We'll write whatever is given to us. इथे बघा जागा आहे. We'll utilize. So length of AB. Length of AB is what? Length of AB is what, guys? Length of AB किती आहे? 24 centimeter. Then length of AC. Length of AC is what? Length of AC. Length of AC is what, guys? Length of AC किती आहे तुमची? 26 centimeter. Then we need to find out length of BC. BC काढायची ना another side. Length of BC we need to find out that is how much. Okay. हा क्वेश्चन आहे आपल्याला. Now we need to utilize here Pythagoras theorem. कोणता theorem वापरायचा आहे? Pythagoras theorem. कोणता वापरायचा? Pythagoras theorem. Pythagoras theorem. T-E-O-O-R-E-M. काय वापरतो? Pythagoras theorem. If you see the Pythagoras theorem काय सांगते इथे बघा. Okay. Here what it says actually to you. Here length of the diagonal, that is length AC square of AC. AC is a square of AC. Square of AC. AC square is equal to AB square plus BC square. AB square plus BC square. लक्षात घ्या. AB square plus BC square. AB square plus BC square. Now AC is what? 26. AC किती आहे? 26. त्याचा स्क्वेअर करा. चला पटकन 26 चा स्क्वेअर करून सांगा मला. कोणाचा पाठ आहे बघा. 26 चा स्क्वेअर. 26 into 26. AB स्क्वेअर आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे. AB स्क्वेअर किती आहे? 24. 24 चा स्क्वेअर करायचा आहे. पटकन करा 26 चा स्क्वेअर. And we need to find out BC. हाँ. So 26 चा स्क्वेअर येतो 676. किती येतो? 676. 26 चा स्क्वेअर येतो. तुमचे पाठ ऐकणे माहित नाही मला. 24 चा स्क्वेअर येतो तुमचा बघा. एक सेकंड चुकलं का माझं? बघू दे मला. Yes. So 26 into 26 is equal to 676 बरोबर आहे. Then 24 चा स्क्वेअर करा. 24 चा स्क्वेअर येतो तुमचा 576, right? 576 plus BC स्क्वेअर. आता तुम्हाला BC स्क्वेअर काढायचा आहे. Therefore what can you do, guys? इथे काय करायचं? 676 कडे घेऊन जा. 576 तिकडे तुम्ही कॅरी ओव्हर करा. तुम्ही याजवळ घेऊन जा. सो दॅट दे विल बी सबट्रॅक्ट. मी जागा कुठे युटिलाइज करू? युटिलाइज हा इथे ओव्हर लिहितो मी. त्याच्यानंतर इथे वर लिहितो. जागा मला थोडी युटिलाइज करावी. सो हिअर 676 minus 576 is equal to what, guys? Is equal to BC square. आता सबट्रॅक्शन जर केलं तर you'll get that. सबट्रॅक्शन करा किती येतं? 100 येतं. किती येतं? 100 येतं. Okay, how much it is? It is 100. त्यामुळे BC square is equal to 100. BC square किती आहे तुमचा? BC square is equal to 100.
बेसिस स्क्वेअर किती आलं 100, त्याचा स्क्वेअर रूट काढा. सो स्क्वेअर रूट इज व्हॉट, बेसिस 100चं स्क्वेअर रूट किती आलं 10, किती आलं 10. दॅट मीन्स द लेंथ ऑफ द अदर साइड इज इक्वल टू 10. लेंथ ऑफ द अदर साइड इज इक्वल टू 10, राईट. मग तुम्ही काय आन्सर, युअर आन्सर विल बी, सगळं झाल्यानंतर युअर आन्सर विल बी द फाइंड द अदर साइड. ओके, द अदर साइड the other side is 10 centimeter. Okay, the other side is 10 centimeter. समझा, other side is 10 centimeter. एक सेकंड थोड़ा चेंज करतो प्लीज. Other side is 10 centimeter.